अदानींच्या घशात मुंबईसह महाराष्ट्राची सार्वजनिक संपत्ती घालण्याचा डाव ज्या मोदी शहा फडणवीस मिंध्यांनी रचला त्या अदानीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीच महाराष्ट्राचा पूर्ण निकाल लावला गेला अशी टीका सामनाच्या रोखठोकमधून करण्यात आली आहे। महाराष्ट्र आज मेले त्यामुळे राष्ट्रही मेले। अदानी राष्ट्राच्या उदयाचा जय आणि जल्लोष सुरू झाला। महाराष्ट्राच्या छाताडावर पाय रोवून अदानी राष्ट्र उभे राहताना दिसतंय। हा विजय खरा नाही असं सामनात म्हटलं गेलंय। रोखठोक मधले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। अदानीच्या घशात मुंबईसह महाराष्ट्राची सार्वजनिक संपत्ती घालण्याचा डाव ज्या मोदी शहा फडणवीस मिंध्यांनी रचला त्या अदानीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीच महाराष्ट्राचा पूर्ण निकाल लावला गेला। महाराष्ट्र आज मेले त्यामुळे राष्ट्रही मेले। अदानी राष्ट्राच्या उदयाचा जय व जल्लोष सुरू झाला। हा जय त्यांचा त्यांनाच लखलाभ ठरो। महाराष्ट्राच्या छाताडावर पाय रोवून अदानी राष्ट्र उभं राहताना दिसतंय। विधानसभेचे निकाल लागले पण हा जनतेचा कौल नाही। भाजप पुरस्कृत महायुतीला 230 जागा मिळू शकतात यावर कोणाचा विश्वास बसेल। बेईमान शिंदे गट 57 आणि तोळा मासाचा अजित पवार गट 41 जागांवर विजयी झाला। हा निकाल विचलित करणारा आहे। हा निकाल स्वीकार करण्यासारखा नाही। अदानी राष्ट्राच्या उदयाचा जय आणि जल्लोष सुरू झालाय। हा जय त्यांचा त्यांनाच लखलाभ ठरो। महाराष्ट्राच्या छाताडावर पाय रोवून अदानी राष्ट्र उभं राहताना दिसतंय। हा विजय खरा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।